तर लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन नोंदणी फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रातच होणार आहे, असा हा नवीन GR आलेला आहे. शासनाचा नवीन निर्णय आलेला आहे. हा तुम्ही बघू शकता. यामध्ये तारीख तुम्हाला दाखवलेली हायलाईट करून 6/2024ची तारीख आहे, दिनांक आहे आणि यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आता कुठलाही फ्रॉड यामध्ये होणार नाही आहे. जे आम्ही सेतू केंद्र आहेत किंवा आपले सरकार केंद्र किंवा ग्रामसेवक किंवा नेट कॅफेवाले यांना कोणालाही आता फॉर्म भरता येणार नाही आहेत. या GRच्या नियमानुसार आणि या निर्णयानुसार फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांनाच फॉर्म भरण्याची अथॉरिटी दिलेली आहे. तुम्हाला पण तुमचे नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा तुम्ही नवीन फॉर्म भरणार असाल तर फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकेजवळच तुम्ही भरू शकता आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला अप्रूवल मिळणार आहे. त्यांच्याकडे जर फॉर्म भरले तरच तुम्हाला अप्रूवल मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला अप्रूवल मिळणार नाही. याआधी लाडकी बहीण योजनेमध्ये अधिकृतरित्या जे ऑथोराईज केलेले होते त्यांच्यामध्ये ग्रामसेवक, त्याच्यानंतर नेस्ट कॅफेवाले किंवा आपले सरकार जे केंद्र आहेत किंवा सेतू केंद्र आहेत आणि हे इतरही काही केंद्र आहेत, ते असे 12 केंद्र ऑथोराईज केले होते. त्यांना अधिकार दिलेले होते की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे भरून तुम्ही अप्लाय करा. आणि अशाच प्रकारे काय होत होतं की काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये धोकाधडी केल्यामुळे आता ही जी ऑथॉरिटी आहे, हे जी तुम्हाला सरकारने दिलेली ऑथॉरिटी हे काढून घेण्यात आली आहे आणि फक्त जी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स आहेत, अर्ज आहेत, ते फक्त अंगणवाडी सेविका स्वीकारतील आणि त्यांनाच ऑथॉरिटी दिली आहे की फक्त तुमचे अर्ज अंगणवाडी सेविका स्वीकारू शकतील. आता तुमचे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका जवळच भरल्या जाणार आहेत. हा नवीन GR आहे.